हाय फ्रेंड्स, सारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण मस्त असा चमचमीत आणि एकदम चविष्ट टेस्टी असा ढाबा स्टाईल काजू मसाला कसा करायचा ते पाहणार आहे। तुम्हाला बघून कळत असेल, एकदम घरच्या घरी मस्त असा आपण काजू मसाला तयार केलेला आहे, साध्या सोप्या पद्धतीने। तेवढाच चमचमीत चविष्ट घरच्या घरी आपण ही भाजी बनवलेली आहे, एकदम टेस्टी चमचमीत आणि चविष्ट। तुम्हाला बघून कळत असेल, एकदम मस्त असा हा काजू मसाला आपण तयार केलेला आहे, एकदम छान असा। नक्की करून बघा तुम्ही पण, एकदम छान अशी भाजी तयार होणार, एकदम मस्त अशी, एकदम हॉटेल स्टाईल ढाबा स्टाईल अशी ही भाजी तयार होणार, मस्त अशी। तुम्हाला बघून कळत असेल किती छान असं आपण काजू मसाला बनवलेला आहे, साध्या सोप्या पद्धतीने, तेवढंच चविष्ट। नक्की करून बघा, तुमची पण भाजी छानच होणार। तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। इथे बघा, सर्वप्रथम आपण पाणी गरम करायला ठेवायचं आहे। आता इथे पाणी आपलं गरम व्हायला लागलेलं आहे, त्यामध्ये इथे मी अर्धी वाटी काजू घातलेले आहेत, 1 वाटी कांदा, म्हणजे इथे मी 2 मिडियम साईजचे कांदे उभे पातळ कट करून घेतलेले आहेत, तो घातलेला आहे। 2 इथे मी बेडगी मिरची घातलेली आहेत आणि 2 मी इथे हिरवी मिरची घातलेली आहे। आता 10 मिनिटं हे छान असं आपल्याला उकळून घ्यायचं आहे, छान शिजवून घ्यायचं आहे। 10 मिनिटं हे छान मी शिजवून घेतलेलं आहे, आपल्याला छान काढून थंड करून घ्यायचं आहे। इथे बघा, मी छान हे थंड करून घेतलेलं आहे, मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून छान पेस्ट करून घ्यायची आहे। गरज वाटली तर पाणी घाला आणि छान पेस्ट करा। आता सर्वप्रथम इथे कढईमध्ये मी 2 ते 3 टेबलस्पून तूप घालून घेते, साजूक तूप घालायचं। आणि तूप वितळलं की, गरम झालं की, त्यामध्ये बघा अर्धी वाटी काजू घेतलेले आहेत, ते छान असे भाजून घ्यायचे। असे काजू छान असे भाजून घेतले की एकदम छान असे भाजी टेस्टी बनते। आता त्याच तुपामध्ये मी इथे मसाले घालणार आहे, त्यामध्ये 2 तमालपत्र, 2 ते 3 हिरवी वेलची, 5 ते 6 मिरे, 1 दालचिनीचा तुकडा आणि 1 टेबलस्पून जिरे घातलेले आहेत। आता हे छान असं फुललं की त्यामध्ये थोडंसं लसूण कट करून घातलेलं आहे, थोडंसं अद्रक मी कट करून घातलेलं आहे आणि 1 मोठा साईजचा कांदा मी यामध्ये घातलेला आहे। लसूण, आलं, कांदा आपल्याला चांगला तेल सुटेपर्यंत चांगला परतून घ्यायचा आहे। इथे बघू शकताय, सतत हलवत आपण हे लसूण, अद्रक आणि कांदा चांगला इथे मी परतून घेतलेला आहे, बघू शकताय। चांगला कच्चेपणा जाईपर्यंत हे परतलेलं आहे। आता यामध्ये मसाले घालून घेऊया। 1 चमचा धनेपूड, अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल मिरची पावडर घातलेले आहे, तुमच्या आवडीनुसार तुम्ही मिरची पावडर घाला। हे मसाले चांगले तेल सुटेपर्यंत यामध्ये परतून घेऊया 2 मिनिटं। मसाले चांगले मिक्स करून परतून घेतलेले आहेत तेल सुटेपर्यंत। आता इथे यामध्ये तुम्ही आपण जी पेस्ट केलेली आहे काजू, कांदा, मिरची, ती घालून घ्यायची आणि चांगलं परतून घ्यायचं। स्टेजला तुम्ही 2 टोमॅटो बारीक करून यामध्ये घालू शकता। मी इथे ही पेस्ट घालून घेतलेली आहे, मी काजूची पेस्ट यामध्ये। आता ही मिक्स करून थोडंसं पाणी घालून तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं। इथे बघू शकताय, यामध्ये पाणी घालायचं आणि चांगलं तेल सुटेपर्यंत याला चांगलं परतून घ्यायचं आहे, कारण यामध्ये काजू वापरलेले आहेत, खाली लागू शकतं, त्यामुळे सतत हलवत आपल्याला चांगलं तेल सुटेपर्यंत मी चांगलं हे परतून घेतलेलं आहे। आता यामध्ये मी 2 टोमॅटोची प्युरी केलेली आहे, ती यामध्ये घातलेली आहे। हवं तर तुम्ही काजूच्या पेस्टच्या आधी टोमॅटोची प्युरी घालून तेल सुटेपर्यंत परतून घेऊ शकता, मी याच्यानंतर घातलेले आहे। आणि यावर झाकण ठेवून चांगलं हे पण मी शिजवून घेणार आहे। टोमॅटो कच्चे वापरलेले आहेत, त्यामुळे प्युरी छान असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं। आता हे लवकर परतण्यासाठी यामध्ये थोडंसं मी अर्धा चमचा मीठ घातलेलं आहे आणि यामध्ये मिक्स करून मी चांगलं याला शिजवून घेणार आहे तेल सुटेपर्यंत। इथे बघू शकताय, काजूची पेस्ट आपण चांगली तेल सुटेपर्यंत परतून घेतलेली आहे। आता टोमॅटोची पेस्ट पण मी इथे झाकण ठेवून चांगली तेल सुटेपर्यंत परतून घेतलेले आहे, बघू शकताय। मसाले चांगले आपण इथे चांगले परतले की भाजी पण छान होते बघा। आता हे पण चांगलं मी तेल सुटेपर्यंत शिजवून घेतलेलं आहे बघा। आता त्यामध्ये 2 ते 3 टेबलस्पून मी इथे फ्रेश क्रीम घालून घेते, हवं तर तुम्ही दुधाची सायसुद्धा तुम्ही यामध्ये फेटून घालू शकता। 2 ते 3 चमचे आपण यामध्ये फ्रेश क्रीम घातलेले आहे, मिक्स करून घ्यायचं, यामध्ये मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित असं। आणि जे आपण काजू तुपामध्ये चांगले फ्राय करून घेतलेले आहेत, ते काजू यामध्ये घालून घ्यायचे। 1 चमचा कसुरी मेथी घालायची आणि अर्धा चमचा इथे मी गरम मसाला घातलेला आहे।
इथे काजू घातलेले आहेत, कसुरी मेथी 1 चमचा घातलेले आहे आणि अर्धा चमचा गरम मसाला घातलेला आहे. हे आपण छान असं यामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि जशी तुम्हाला भाजी घट्ट पातळ हवी तसं यामध्ये शिजण्यासाठी गरम पाणी घालायचं. इथे बघा थोडंसं जास्तच पाणी घालते कारण शिजण्यासाठी आणि आपण नंतर शिजल तशी भाजी ही घट्ट होते, त्यामुळे अंदाज घेतच पाणी घाला. इथे बघू शकता मी पाणी घातलेलं आहे आणि मीठ पण तुम्ही यामध्ये अंदाजने मीठ घालायचं. इथे बघू शकता मी पाणी घातलेलं आहे. मिक्स करून झाकण ठेवून छान हे शिजवून घेते. इथे बघू शकताय आपण मध्ये मध्ये मी हलवून घेतलं होतं, 2 ते 3 वेळा मी मध्ये हलवलं होतं कारण इथे काजूची पेस्ट वापरलेली आहे, खाली लागू शकतं, त्यामुळे मध्ये हलवून चांगलं मी याला शिजवून घेतलेलं आहे. इथे बघू शकताय सगळ्यात शेवटी थोडीशी कोथिंबीर घालायची आणि छान असं हे मिक्स करून घ्यायचं. इथे बघू शकताय चांगलं मी याला मिक्स करून घेते. बघू शकताय छान भाजी आपली तयार झालेली आहे. आपण हॉटेल किंवा ढाबा स्टाईल अशी मस्त चमचमीत चविष्ट अशी आपण काजू मसाला आपण बनवलेला आहे. नक्की या पद्धतीने करून बघा, तुमची पण भाजी छानच होईल. तुम्हाला बघून कळत असेल किती मस्त अशी चमचमीत काजू मसाला आपण तयार केलेला आहे घरच्या घरी सोप्या पद्धतीने. नक्की करून बघा, तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडेल. तुमची पण ही भाजी छानच होईल. नक्की या पद्धतीने एकदा करून बघा. नक्की करून बघा. कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. या पद्धतीने नक्की तुम्ही घरच्या घरी साध्या सोप्या पद्धतीने एकदम ढाबा स्टाईल किंवा हॉटेल स्टाईल असा काजू मसाला नक्की बनवून बघा. तुमचं पण एकदम छानच होणार. तुम्हाला बघून कळत असेल किती मस्त भाजी झालेली आहे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.